हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर हा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधला 5th चॅप्टर हीट आणि त्यातला आहे 4था पार्ट. तर या पार्टमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचे शेवटचे 3 टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. तर त्यातला पहिला आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, सेकंड आहे हीट एक्सचेंज आणि थर्ड आहे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, मिक्सिंग मेथड अँड कॅलोरीमीटर. तर हे 3 टॉपिक्स छोटे छोटे टॉपिक्स आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्टली जो स्पेसिफिक हीट आहे तो आणि त्यातला हा फॉर्म्युला, ठीक आहे. तर यातला हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर तो आपण या टॉपिकमध्ये इन डिटेल एक्सप्लेन करणार आहोत आणि समजून घेणार आहोत, ठीक आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता वाटल्यास. तर बघा, पहिला जो टॉपिक आहे तो आहे मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता बघा यात जसं की नावावरूनच लक्षात येतं आहे काय नेमका टॉपिक आहे. स्पेसिफिक जर बघाल तर स्पेसिफिक याचा अर्थ होतो ठराविक, ठीक आहे. आणि हीट म्हणजे उष्णता, ते तर तुम्हाला माहितीच आहे. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता, बरोबर. म्हणजेच नेमका हा टॉपिक काय आहे, तर यात आपण वेगवेगळे जे मटेरियल्स आहेत किंवा सबस्टन्सेस आहेत त्यांची हीट कॅपॅसिटी काय आहे ती पाहणार आहोत, ओके. आणि तीही स्पेसिफिक. आता स्पेसिफिक हा शब्द इथे का बरं वापरला आहे, तर बघा समजा माझ्याकडे 10 वेगवेगळे सबस्टन्सेस आहेत, ओके. कुठली असू शकते, ॲल्युमिनियम, कॉपर, आयरन, फेरस, निकेल, ठीक आहे. असे वेगवेगळे 10 सबस्टन्सेस आहेत. मग त्या प्रत्येक सबस्टन्सची हीट ॲब्झॉर्ब करण्याची आणि ती ॲब्झॉर्ब केलेली हीट रिलीज करण्याची ही जी कॅपॅसिटी असते ती वेगवेगळी असते आणि म्हणूनच तिला स्पेसिफिक म्हणतात. म्हणजे बघा तुम्ही जर एखाद्या सबस्टन्सला हीट कराल, म्हणजे त्याला उष्णता जर द्याल तर तो हीट होणार. का बरं हीट होतो, कारण तो हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो म्हणून, बरोबर. म्हणजेच त्याच्याकडे एक अशी कॅपॅसिटी आहे, त्याची काय क्षमता आहे, काय हीट ॲब्झॉर्ब करण्याची, बरोबर. प्रत्येक सबस्टन्सची ती वेगवेगळी असते. तसंच ती हीट एनर्जी रिलीज करण्याची सुद्धा त्यात कॅपॅसिटी असते, बरोबर. म्हणजे ॲब्झॉर्ब आणि रिलीज करण्याची क्षमता किंवा ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी एखाद्या सबस्टन्समध्ये असते. परंतु ती जी कॅपॅसिटी किंवा ती जी ॲबिलिटी आहे ती स्पेसिफिक असते. आता स्पेसिफिक म्हणजे ठराविक. म्हणजेच काय, तर जर समजा माझ्याकडे 10 वेगवेगळे सबस्टन्सेस असतील तर त्यांची हीट कॅपॅसिटी म्हणजे हीट ॲब्झॉर्ब किंवा रिलीज करण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा ॲबिलिटी आहे ती वेगवेगळी असणार, म्हणजेच ती डिफरंट असणार, ठीक आहे. परंतु यातला जर मी एक सबस्टन्स घेतला कुठलाही, तर त्याची जी काही हीट असणार, ओके, काही नंबरमध्ये असणार, 200 किलो जूल किंवा असं काही असणार ती, तर ती त्या सबस्टन्ससाठी स्पेसिफिक म्हणजे ठराविक असणार. म्हणजेच काय, तर तो सबस्टन्स तीच स्पेसिफिक हीट तुम्हाला शो करणार, ओके. स्पेसिफिक हीट म्हणजे नेमकं काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु हे एवढं समजून घ्या की हीट कॅपॅसिटी प्रत्येक सबस्टन्सकडे असते आणि हीच हीट कॅपॅसिटी प्रत्येक सबस्टन्ससाठी स्पेसिफिक असते. स्पेसिफिक म्हणजे काय, तर 10 सबस्टन्स माझ्याकडे असणार, तर 10ही सबस्टन्सकडे हीट कॅपॅसिटी असणार, हे तर ठीक आहे. परंतु हा जो सबस्टन्स आहे ह्याची हीट कॅपॅसिटी ही स्पेसिफिक. म्हणजे हा जो हीट कॅपॅसिटी आहे समजा 200 असणार, तर त्याची 200च असणार. मग तुम्ही ती कुठेही पृथ्वीवर टेस्ट करा, ती 200च असणार. म्हणजे काय, तर ती ठराविक त्या सबस्टन्ससाठी तेवढीच असणार, म्हणजे ठराविक आहे त्या सबस्टन्ससाठी. दुसरा सबस्टन्स जर घेतला मी तर त्याच्यासाठी काही वेगळी असणार, परंतु त्याच्यासाठी तीच असणार. मग तुम्ही कुठेही चेक करा, समजा 400 असणारी तर ती 400च असणार, कुठेही चेक करा. म्हणजे त्या सबस्टन्ससाठी ती एवढी हीट कॅपॅसिटी ही ठराविक तेवढी असणार, ठीक आहे. तर बघा मग टॉपिक आहे मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ओके. याला आपण आता एक्झाम्पलने समजून घेणार आहोत की नेमकं काय आहे. तर इथून तर तुम्हाला टॉपिकवरून लक्षात आलं आहे की सबस्टन्स असतात वेगवेगळे, त्यांच्याकडे हीट कॅपॅसिटी असते. म्हणजेच काय, तर हीट ॲब्झॉर्ब करणे किंवा रिलीज करण्याची त्यांच्याकडे क्षमता असते, ठीक आहे. किंवा त्यांच्यामध्ये स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी असते, ठीक आहे.
परंतु प्रत्येक सबस्टन्ससाठी ती स्पेसिफिक असते, म्हणजे प्रत्येक सबस्टन्ससाठी ती ठराविक असते. ओके, आणि प्रत्येक सबस्टन्ससाठी ती वेगवेगळी असते. ठीक आहे. बघा आता याला समजून घेण्यासाठी तुमच्या पुस्तकात एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. काय आहे ती बघू आता. ठीक आहे, म्हणजे याच्यातून तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने ते समजणार. बघा तुम्हाला 2 भांडे घ्यायचे आहे. ओके, एका भांड्यात तुम्हाला वॉटर घ्यायचं आहे की ज्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. बेसिकली ह्यात जे दाखवले आहे तुम्हाला मी हे सर्कल्स किंवा गोल ते नाही घ्यायचे आहे आधी. ठीक आहे, आधी फक्त भांडे त्याच्यातलं पाणी घ्यायचं आहे एका भांड्यात, आणि एका भांड्यात वॅक्स घ्यायचं आहे. वॅक्स म्हणजे मेण. ओके, मेणबत्तीला असतं ते मेण. एका भांड्यात वॉटर घ्यायचं आहे. त्या वॉटरला तुम्हाला हीट करायचं आहे कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचं टेम्परेचर 100 डिग्रीपर्यंत जात नाही तोपर्यंत. ठीक आहे, आणि दुसऱ्या भांड्यात नुसतं मेण घ्यायचं आहे, तेवढंच ठेवायचं आहे ते फक्त. मग हे जे वॉटर ज्याचं टेम्परेचर आता 100 डिग्रीपर्यंत गेलं आहे, ओके 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत, त्या वॉटरमध्ये तुम्हाला हे 3 असे जे बॉल्स आहेत ते टाकायचे किंवा स्पियर्स टाकायचे आहे. कशाचे, तर एक आहे फेरस म्हणजे आयरन, दुसरा आहे कॉपर, आणि तिसरा आहे लीड. ओके, हे लोखंड आणि कॉपर आहे. ओके, तांब, आणि हे लीड जे तुमच्या पेन्सिलमध्ये असतं ते. ठीक आहे, तर हे 3 आता वेगवेगळे मेटल्स आहेत बघा, किंवा मटेरियल्स आहेत. बरोबर, हे तिन्ही वेगळे आहे. मग आता जेव्हा तुम्ही यांना हीट द्याल, म्हणजेच काय, तुम्ही यांना जेव्हा ह्या उकळत्या पाण्यात टाकाल, ओके, पाण्याचं टेम्परेचर आहे 100 डिग्री. बरोबर, मग 100 डिग्रीमध्ये जर टाकायला आला तर हे गोळे काय होणार, किंवा हे जे स्पियर्स आहेत ते सुद्धा गरम होणार. आता हे का गरम झाले, कारण तर जी एनर्जी वॉटरकडे होती, हीट एनर्जी, वॉटरला कुठून भेटली, आपण त्याला एक्सटर्नली प्रोव्हाइड केली. म्हणजे ही जी हीट एनर्जी आहे ती वॉटरच्या मॉलिक्यूलनी आधी स्वतःमध्ये ॲब्झॉर्ब केली. बरोबर, आणि ही जे वॉटर मॉलिक्यूल, मग त्यामुळेच त्यांचं टेम्परेचर वाढलं. बरोबर, कारण त्यांना एनर्जी मिळाली म्हणून. मग हीच जी हीट एनर्जी आहे जी वॉटर मॉलिक्यूलनी ॲब्झॉर्ब केली आहे, ती आता हे जे स्पियर्स टाकले मी वेगवेगळ्या मेटलचे, ते सुद्धा ॲब्झॉर्ब करणार त्यांच्याकडून, त्या वॉटर मॉलिक्यूल्सकडून. ठीक आहे, मग आता यांनीसुद्धा ह्या हीट एनर्जीला यांच्याकडून ॲब्झॉर्ब करणार, हा करणार, हा करणार, आणि हा सुद्धा करणार. मग यांनीसुद्धा हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यामुळे यांचंसुद्धा टेम्परेचर वाढणार. बरोबर, यांच्याकडे हीट एनर्जी येणार, मग यांचंसुद्धा टेम्परेचर वाढणार. बरोबर, म्हणजे बघा हीट यांनी ॲब्झॉर्ब केली आहे, तीच त्यांची हीट कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे त्यांच्यात ॲब्झॉर्ब करण्याची किंवा स्टोअर करण्याची. त्यांनी त्यांच्याकडे ती जमा करून ठेवली तेवढी हीट, त्यामुळे त्यांचं टेम्परेचर मग वाढलं. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की दुसऱ्या बॉक्समध्ये जो मेन तुम्ही घेतला आहे, त्या मेनाच्या बॉक्समध्ये किंवा त्या भांड्यामध्ये हे तिन्ही बॉल्स तुम्हाला असे सोडायचे आहे. ठीक आहे, मग आता बघा हे बॉल्स हीट झालेले असतील, म्हणजे गरम असतील. ते का बरं, तर त्यांना आपण गरम पाण्यात टाकलं आहे. ओके, आणि गरम का झाले, कारण वॉटरकडे जी हीट एनर्जी होती ती त्यांनी ॲब्झॉर्ब केली, त्यामुळे त्यांचं टेम्परेचर वाढलं. मग हे हीट किंवा हे जे बॉल्स स्पियर्स आहेत जेव्हा तुम्ही वॅक्समध्ये टाकाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो आयरन किंवा जो लोखंडाचा जो स्पियर आहे तो सर्वात आधी खाली येणार, आणि सेकंड येणार कॉपर, आणि थर्ड मग येणार लीड. म्हणजे जो आयरन आहे तो सर्वात आधी इथे लवकर त्या मेणाला पिघलवणार. बरोबर, कारण ही वस्तू जर गरम आहे तर ऑब्व्हियसली तो जो मेन आहे तो वितळणार. बरोबर, मग हा मेन वितळणार आणि तो आयरन बॉल खाली आला पटकन. म्हणजे तिन्ही बॉल एकाच वेळी सोडले गेले. ठीक आहे, एकाच वेळी सोडले गेले, परंतु सर्वात आधी आयरनचा बॉल खाली पोहोचला, त्यानंतर कॉपर, आणि त्यानंतर लेड आला. मग आता हे का झालं असावं असं, कारण हे बघा टेम्परेचर तर तिघांसाठी सारखंच होतं, कारण 100 डिग्री सेल्सिअस होतं वॉटर. तिन्ही बॉलना आपण सेम टाईमला सोडलं. बरोबर, आणि तिन्ही बॉल्सना किंवा स्पियर्सना आपण सेम टाईमला काढलं आणि सेम टाईमला इथेसुद्धा टाकलं. मग आता इथे टेम्परेचर 100 डिग्रीज होतं, तर मग त्यांनी सारखीच हीट ॲब्झॉर्ब करायला पाहिजे होती. बरोबर, सारखी हीट ॲब्झॉर्ब केली असती म्हणजे त्यांचं टेम्परेचर सारखं असतं टेम्परेचर, म्हणजेच त्यांनी इथेसुद्धा टेम्परेचर किंवा ते जास्त सारखे गरम असतील तर सारख्या पद्धतीने त्यांनी वितळलं असतं, परंतु असं झालं नाही. तर इथे झालं काय, तर हा सर्वात आधी इथे खाली आला, ह्याचाच अर्थ याचं टेम्परेचर जास्त होतं. बरोबर, ह्याचाच अर्थ आयरनचं टेम्परेचर हे जास्त होतं. हा मधात आला, जेव्हा हा खाली आला तेव्हा हा मधातच होता, याचा अर्थ यांनी पूर्णपणे मेणाला वितळवलं नाही, ह्याचाच अर्थ याचं टेम्परेचर कमी होतं आयरनपेक्षा.
आणि लेडचं त्याच्यापेक्षाही कमी होतं. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की हे का झालं, तर त्यांनी ॲब्झॉर्ब केलेल्या हीटमुळे त्यांचं टेम्परेचर वाढलं. किती वाढलं, तर आयरनच्या केसमध्ये बघाल तर ते खूप जास्त वाढलं, तर तेच कॉपरच्या केसमध्ये ते जरा कमी आणि लेडच्या केसमध्ये खूपच कमी टेम्परेचर त्याचं वाढलं. ओके. आणि त्यामुळेच हा सगळ्यात लवकर खाली आला आणि हा उशिरा खाली आला. ठीक आहे. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डिफरंट सबस्टन्सेस ॲब्झॉर्ब डिफरंट हीट्स. बरोबर आहे. वेगवेगळे सबस्टन्सेस वेगवेगळी हीट ॲब्झॉर्ब करतात. ओके. त्यामुळेच आयरन जो आहे त्याने सगळ्यात जास्त हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली ह्या पाण्यातली, आणि त्यामुळे तो सगळ्यात जास्त त्याचं टेम्परेचर वाढलं आणि त्यामुळे त्याने पटकन मेणाला वितळवलं आणि तो खाली आला. तर तेच लेडच्या केसमध्ये बघाल तर त्याने कमी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली. ठीक आहे. कमी हीट केल्यामुळे त्याचं टेम्परेचरसुद्धा कमी वाढलं, म्हणजे तो कमी गरम झाला आणि त्यामुळेच त्याने कमी मेण इथे वितळवलं आणि त्यामुळे तो वरतीच राहिला. ठीक आहे. मग हे कशामुळे झालं, तर बघा, पहिलं तर त्यांनी काय केलं, हीट ॲब्झॉर्ब केली. ठीक आहे. कुठून केली, तर हे इथून. आणि ह्या हीट ॲब्झॉर्ब केल्यामुळे काय झालं, तर त्यांचं टेम्परेचर वाढलं. ओके. टेम्परेचर वाढलं आणि त्यामुळे हे सर्व घडून आलं. बरोबर. मग आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे की द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय अ स्पियर इज डिफरंट फॉर द 3 स्पियर्स. म्हणजे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली ह्या स्पियर्सनी ही प्रत्येक स्पियरसाठी वेगवेगळी होती आणि त्यामुळेच त्यांचं वेगवेगळं टेम्परेचर झालं आणि त्यामुळेच त्यांनी वेगवेगळे मेणाला वितळवलं आणि तशानुसार ते खाली आले. ठीक आहे. तर हाच आपला टॉपिक होता, काय, तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे वेगवेगळे सबस्टन्स असतील तर त्यांची जी हीट ॲब्झॉर्ब किंवा रिलीज करण्याची जी क्षमता आहे ती वेगवेगळी असणार, म्हणजे डिफरंट असणार, परंतु प्रत्येकासाठी ती स्पेसिफिक म्हणजे ठराविक असणार, तेवढीच असणार. ओके. जसं की आयरनसाठी काही असणार, काही म्हणजे 200 400 जी काही असणार, तर ती आयरनसाठी तेवढीच असणार, ती काही बदलणार नाही काळानुसार किंवा काही झालं तरी तेवढीच असणार, ती फिक्स असणार, म्हणून तिला स्पेसिफिक म्हणतात, ठराविक. तर मग आता याची सायंटिफिक जर डेफिनेशन म्हणायची झाली तर ती आहे मग आता ही. तर स्पेसिफिक हीट म्हणजे आता याचा जो नेमका कन्सेप्ट आहे तो तुम्हाला समजला. त्याची डेफिनेशन बघा की द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट काय असते, तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ ए युनिट मास. ओके. एका युनिट मासचं टेम्परेचर वाढवण्यासाठी लागणारी एनर्जी. स्पेसिफिक याचा अर्थच तो होतो. स्पेसिफिक म्हणजे ठराविक. मग ठराविक म्हणजे किती, तर युनिट मास. ओके. आणि युनिट म्हणजे किती, तर आपण मास कशात मोजतो, मग ग्राममध्ये किंवा किलोग्राममध्ये. बरोबर. मग एका ग्रामचं टेम्परेचर, ओके, एका ग्रामचं टेम्परेचर एका डिग्रीने वाढवण्यासाठी, ठीक आहे, युनिट मास बाय 1 डिग्री, एका ग्रामचं टेम्परेचर एका डिग्रीने वाढवण्यासाठी किती हीट एनर्जी याला लागेल ती झाली त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट. ओके. तसंच एका ग्रामचं टेम्परेचर एका किलोग्रामचं टेम्परेचर एका डिग्रीने वाढवण्यासाठी. बरोबर. आता हा आयरन आहे, आयरनचं काहीतरी वजन असणार, बरोबर, आणि त्याला आपण मोजतो ग्राममध्ये किंवा किलोग्राममध्ये. मग याच्या समजा हा 10 किलोचा असेल तर मग त्याचं 1 किलो, ओके, 1 किलो आयरनचं 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी तो ह्या वॉटरमधली किती हीट स्वतःकडे ॲब्झॉर्ब करणार. ठीक आहे. तर तेवढी हीट एनर्जी जी त्याने ॲब्झॉर्ब केली ती झाली मग त्याची स्पेसिफिक हीट. ठीक आहे. मग आता तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी आहे किंवा हीट कॅपॅसिटी ही वेगवेगळ्या सबस्टन्सेससाठी वेगवेगळी असते आणि प्रत्येक सबस्टन्ससाठी ती ठराविक अमाऊंटमध्ये असते, म्हणजे स्पेसिफिक असते. ओके. का बरं असते, कारण प्रत्येक सबस्टन्स वेगळा असतो. मॉलिक्युलर लेवलवर जेव्हा तुम्ही स्टडी करायला गेला हायर कॉलेजेसमध्ये तेव्हा तुम्हाला लक्षात येणार की मॉलिक्युल्समध्ये त्यांच्या डिफरन्स असतो. का बरं, तर त्यांच्या ॲटम्समध्ये डिफरन्स असतो आणि त्यामुळे हे सर्व होत असतं. ठीक आहे. तर ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही तुम्हाला तेवढं डिटेल. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग स्पेसिफिक हीट म्हणजे ठराविक, म्हणजे युनिट मासचं टेम्परेचर एका डिग्रीने वाढवायचं आहे. ठीक आहे. जसं की इथे जर समजा हा एक्झाम्पल जर घेतला
लीडचं जर समजा माझ्याकडे 1 ग्राम लीड आहे, त्याचं टेम्परेचर मला 1 डिग्रीने जर वाढवायचं असेल तर तो त्या लीडला मला तेवढी हीट एनर्जी द्यावी लागेल आणि तो तेवढी मग ॲब्झॉर्ब करणार, जर 1 डिग्री त्याला वाढवायचं असेल तर. ठीक आहे, जी काही हीट एनर्जी त्याला लागणार तेवढं वाढवण्यासाठी ती झाली मग लीडची स्पेसिफिक हीट. ठीक आहे, मग ह्याच्यासाठी वेगळी असणार, याच्यासाठी वेगळी असणार, याच्यासाठी वेगळी असणार. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार मग त्यांचं वेगवेगळे टेम्परेचर वाढणार. ओके, ठीक आहे. मग आता स्पेसिफिक हीट याचं जे सिम्बॉल आहे ते आहे सी. ओके, स्मॉल सीने त्याला डिनोट करतात. स्मॉल सी म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ ए सबस्टन्स किंवा ऑब्जेक्ट. ओके, आणि याचे युनिट्स आहेत 2, एक सिस्टीम इंटरनॅशनली आणि दुसरं सेंटीमीटर ग्राम सेकंड म्हणजे CGS, आणि हे सिस्टीम इंटरनॅशनली SI. तर SI युनिट आहे जूल पर kg डिग्री सेल्सिअस आणि CGS आहे कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आता हे युनिटसुद्धा कुठून आले, डेफिनेशनवरूनच लक्षात येईल बघा. काय वाढवायचं आहे, टेम्परेचर. कशाचं, युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजे बघा द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड. मग हीट एनर्जी कशात मोजतो, जूल किंवा कॅलरीमध्ये. ठीक आहे, तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस अपॉन युनिट मास म्हणजे kg किंवा ग्राम बाय 1 डिग्री, मग हे डिग्री सेल्सिअस. तर जूल म्हणजे एनर्जी किती लागणार कशासाठी, तर अपॉन 1 मास इंटू टेम्परेचर. तर अशाने हे युनिटसुद्धा. ठीक आहे, लक्षात ठेवायला इझी आहे. तर इथे बघा, इथे तुम्हाला टेबल दिलं आहे. जसं की मी सांगितलं तुम्हाला की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी वेगवेगळी असते आणि प्रत्येक सबस्टन्ससाठी स्पेसिफिक म्हणजे ठराविक असते. जसं की वॉटरसाठी बघा, स्पेसिफिक हीट आहे 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तसंच पॅराफिनसाठी 0.54, केरोसिन 0.52. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी वेगवेगळी दिली आहे तुम्हाला. ओके, म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल बघा की वेगवेगळ्या सबस्टन्सेसची स्पेसिफिक हीट वेगवेगळी आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं. ओके, 10 जर सबस्टन्स असतील तर 10 सबस्टन्सची स्पेसिफिक हीट ही वेगळी असणार, परंतु प्रत्येक सबस्टन्ससाठी ती स्पेसिफिक म्हणजे ठराविक तेवढीच असणार. जसं की वॉटरसाठी 1 आहे तर ती स्पेसिफिक म्हणजे तेवढीच राहणार. मग तुम्ही पृथ्वीवर कुठेही जा, कुठेही एक्सपेरिमेंट करा, काहीही करा, ती तेवढीच राहणार. म्हणजे स्पेसिफिक एक ठराविक अमाऊंटमध्येच राहणार. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या सबस्टन्सेससाठी वेगवेगळी राहणार. तर यातलं तुम्हाला आता वेगवेगळ्या सबस्टन्सेससाठी वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता यातले लक्षात कुठल्या ठेवायचे आहे, तर एक वॉटरची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. का बरं, कारण ती तुम्हाला जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतील प्रॉब्लेम्स तर तेव्हा तुम्हाला ते कामी येणार. आणि दुसरी म्हणजे कॉपरची तुम्ही लक्षात ठेवा, आणि एक मर्क्युरी. यावर तुम्हाला मे बी परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतील. ठीक आहे, कॉपर आणि मर्क्युरीची ही तुम्हाला लक्षात ठेवायची आणि त्यांची युनिट्स कुठल्या युनिटमध्ये आहे ती. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे की सबस्टन्सेस हीट ॲब्झॉर्ब करतात आणि तशीच हीट रिलीजसुद्धा करतात. बरोबर, ज्याला आपण हीट कॅपॅसिटी म्हणतो. बरोबर, मग इथे काय केलं, हे जे सबस्टन्सेस होते, हे आयरन होता, कॉपर, लीड, यांनी इथून हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली. म्हणजे हे जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत ज्यांच्याकडे हीट होती त्यांना कुठून मिळाली, त्यांनी इथून ॲब्झॉर्ब केली ह्या हीटकडून. त्यामुळे त्यांनी ॲब्झॉर्ब केली वॉटर मॉलिक्युलकडे. ओके, वॉटर मॉलिक्युल्सनी. आणि वॉटर मॉलिक्युल्सकडून कोणी ॲब्झॉर्ब केली, तर ह्या वेगवेगळ्या मेटल्सनी. ओके, आणि ही जी हीट एनर्जी ज्यांनी ही ॲब्झॉर्ब केली ही नंतर यांनी इथे रिलीज केली किंवा लॉस्ट केली. बरोबर, त्यामुळेच मग इथे हे मेन वितळलं. यांनी लॉस्ट केली तर यांच्याकडून कोणी घेतली, मग तर ती एनर्जी मग मेनानी घेतली. हा जो वॅक्स आहे त्यांनी घेतली आणि त्यामुळे ते वितळलं मग. ठीक आहे, म्हणजे बघा इथे काय झालं, तर इथे यांनी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली तर तीच हीट एनर्जी यांनी इथे रिलीज केली किंवा लॉस केली किंवा लॉस केली. ठीक आहे, तर इथे ॲब्झॉर्ब आणि इथे ती लूज केली किंवा लॉस्ट केली. ठीक आहे, तर मग ही जी हीट एनर्जी आहे यांनी इथे किती ॲब्झॉर्ब केली किंवा इथे किती लॉस्ट केली, तर ह्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो आहे Q = M × C × ΔT. ठीक आहे, तर हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली किंवा हीट एनर्जी गिवन आउट म्हणजे लॉस्ट. ठीक आहे, लूज किती केली किंवा ॲब्झॉर्ब किती केली, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो आहे Q = M × C × ΔT.
आणि हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. यावर तुम्हाला न्यूमरिकल्स म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ शकतात पेपरमध्ये सुद्धा आणि तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता हा फॉर्म्युला कसा आला, त्याचं डेरिवेशन तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये नाही. ह्याचं डेरिवेशनसुद्धा खूप मोठं आहे, ते तुम्ही 11-12मध्ये शिकाल पुढे. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला तुम्हाला मग लक्षात ठेवायचा आहे. तर यातला हा जो क्यू आहे तो आहे मग तुमचा हीट एनर्जी. ठीक आहे, म्हणजे एखाद्या सबस्टन्सनी हीट एनर्जी मग किती ॲब्झॉर्ब केली किंवा किती रिलीज केली, लॉस्ट केली किंवा गिवन आउट. ठीक आहे, तर ती क्यूनी इक्वल्स टू एम. एम म्हणजे त्या सबस्टन्सचं मग मास किती आहे, ओके, किती वजन आहे त्या सबस्टन्सचं. ठीक आहे, आणि सी म्हणजे आत्ताच आपण बघितलं आहे, सी म्हणजे स्पेसिफिक हीट, त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट किती आहे. ओके, आणि डेल्टा टी म्हणजे डिफरन्स इन टेम्परेचर. ठीक आहे, डिफरन्स इन टेम्परेचर. बरोबर. आता बघा, आता हा जो डिफरन्स इन टेम्परेचर आहे तो सबस्टन्सनुसार असणार. म्हणजे बघा, जर समजा एखाद्या सबस्टन्सने हीट एनर्जी जर ॲब्झॉर्ब केली तर ऑब्व्हियसली त्याचं टेम्परेचर वाढणार. ओके, डिफरन्स काय असतो, तर तो असतो फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. म्हणजे जे शेवटची टेम्परेचर आहे ते मायनस इनिशियल जे आधी होतं ते. ओके, मग आता त्याने जर हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली, बरोबर, सबस्टन्सने, त्याचं फायनल टेम्परेचर वाढणार आधीच्यापेक्षा. बरोबर, हे वाढणार आणि त्याच्यातून हे समजा एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर 25 डिग्री आहे, ओके, इनिशियल, आणि ते जर त्याने हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली तर त्याचं टेम्परेचर वाढणार. समजा ते मग 100 वाढलं, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलं, म्हणजे फायनल टेम्परेचर होणार मग 100 आणि इनिशियल म्हणजे आधी होतं 25, सो -25 म्हणजे इज इक्वल टू किती झालं मग 75. म्हणजे त्याचं टेम्परेचरमधला डिफरन्स किंवा कितीने वाढलं तर 75 डिग्रीने त्याचं 75 डिग्री सेल्सिअसने त्याचं टेम्परेचर वाढलं. तसंच जर हीट गिवन आउट, मग हीट समजा बाहेर टाकली, जर समजा आधी टेम्परेचर त्याचं समजा 100 डिग्री सेल्सिअस आहे आधीचं, आणि त्याने हीट एनर्जी लूज केली किंवा बाहेर टाकली, ठीक आहे, किंवा गिवन आउट मग तेच समजा त्याने 75 डिग्री समजा गिवन आउट केली असेल किंवा दिली समजा, मग अगेन इथे तेच येणार. म्हणजे बघा, आधी होतं 100 डिग्री सेल्सिअस आणि त्याने दिली किती 75 डिग्री सेल्सिअस. 75 जर समजा दिली तर त्याच्याकडे उरली किती मग, तर 25 उरणार. बरोबर, मग फायनल इथे किती उरली आपल्याकडे 25 उरली आहे, आणि इनिशियल म्हणजे आधी किती होती तर 100 होती, म्हणजे अगेन बघा 75 डिग्री सेल्सिअस. आता हे तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हच घ्यायचं आहे. ठीक आहे, डिफरन्स इन टेम्परेचर, कारण हा डिफरन्स आहे, सिम्पली सांगायचं आहे की किती डिफरन्स आहे. ओके, तर आता नेक्स्ट आहे बघा मग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, जो तुम्हाला हीट एक्सचेंज म्हणून टॉपिक दिला आहे पुस्तकात तो. ठीक आहे, तर आता टॉपिक आहे मग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंज म्हणजे काय, तर अदलाबदली किंवा हेराफेरी, इकडली गोष्ट तिकडं आणि तिकडली इकडे. ओके, मग एक्सचेंज म्हणजे हेराफेरी किंवा अदलाबदली. इथे कशाची हेराफेरी किंवा अदलाबदली होते, तर हीटची. ठीक आहे, हीट इकडली तिकडे जात आहे आणि तिकडली इकडे येत आहे, म्हणजे एक्सचेंज होत आहे. त्याचाच आहे प्रिन्सिपल, जो आपण इथे आता शिकणार आहोत. ठीक आहे, जसं की तुम्ही इथे बघाल काय झालं, तर वॉटर मॉलिक्यूलकडली एनर्जी या स्पियर्सकडे गेली, बरोबर, म्हणजे एक्सचेंज झालं एनर्जी. ठीक आहे, आणि या स्पियरकडली एनर्जी इकडे वॅक्सकडे गेली. ठीक आहे, बरं, मग हे एनर्जीचं एक्सचेंज झालं का बरं, का एक्सचेंज झालं, कारण हे जे वॉटर मॉलिक्युल्स होते त्यांच्याकडे ऑलरेडी हीट होती, बरोबर, म्हणजेच त्यांचं टेम्परेचर जास्त होतं, तर यांचं टेम्परेचर कमी होतं. ओके, मग यांनी काय केलं की ही जी हीट एनर्जी यांच्याकडे होती, ज्यांच्यामुळे याचं टेम्परेचर जास्त होतं वॉटर मॉलिक्युल्सचं, तर ती हीट एनर्जी यांनी ॲब्झॉर्ब केली, हे स्पियर्सनी ॲब्झॉर्ब केली स्वतःमध्ये. त्यामुळे काय झालं, तर यांचंसुद्धा टेम्परेचर, स्पियर्सचं टेम्परेचर वाढलं. बरोबर, तर तेच इथेसुद्धा मग हे स्पियर ज्यांचं टेम्परेचर खूप होतं ते मग इथे आले आणि ह्या वॅक्सनी यांच्याकडून एनर्जी घेतली आणि त्यामुळे वॅक्सचं टेम्परेचर वाढलं आणि हा वॅक्स वितळला. ठीक आहे, म्हणजे सांगायचं नेमकं काय, तर हॉट ऑब्जेक्ट जर असेल, म्हणजे एखादी वस्तू गरम असेल, तर त्या ऑब्जेक्टकडून ही जी हीट आहे ती कोल्ड ऑब्जेक्टकडे जाते. बरोबर,
हॉट ऑब्जेक्टकडून हीट कोल्ड ऑब्जेक्टकडे जाते. त्यामुळे काय होतं, जो हॉट ऑब्जेक्ट आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ओके ते डिक्रीज होतं म्हणजे कमी होतं. तर तेच जो कोल्ड ऑब्जेक्ट ज्याने हीट आता ॲब्झॉर्ब केली त्याचं टेम्परेचर मग वाढतं किंवा इन्क्रीज होतं. ठीक आहे. आणि हे कशामुळे होतं, तर याने हीट एनर्जी लॉस केल्यामुळे. ठीक आहे. हीट एनर्जी HE म्हणजे हीट एनर्जी, तर तेच याने हीट एनर्जी गेन केल्यामुळे. ठीक आहे. याने हीट एनर्जी लॉस केली त्यामुळे याचं टेम्परेचर कमी झालं आणि हीट एनर्जी याने कुणाला दिली, कोल्ड ऑब्जेक्टला, आणि कोल्ड ऑब्जेक्टचं त्यामुळे टेम्परेचर वाढलं. कशामुळे, तर हीट एनर्जी गेन केल्यामुळे. ठीक आहे. आणि हेच होतं नेचरमध्ये सुद्धा, जी वस्तू गरम असेल त्यातली ती एनर्जी कोल्ड ऑब्जेक्टकडे येते. मग आता ही हीट एनर्जी कधीपर्यंत येते, म्हणजे याची पूर्ण एनर्जी संपेपर्यंत येते की काय, तर हे होतं इक्विलिब्रियम येईपर्यंत. ओके. तर इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर अशी स्टेट जेव्हा दोन्हीकडली जी गोष्ट आहे ती इक्वल होते तेव्हा. म्हणजे याची एनर्जी समजा ही 100 असेल आणि याची 25 असेल, तर मग यातली काही एनर्जी याच्याकडे येणार. म्हणजे किती येणार, याची जर 100 आहे आणि याची 25 आहे, मग हा हॉट आहे तर याची एनर्जी किंवा हीट एनर्जी याच्याकडे येणार कधीपर्यंत, तर जेव्हा हे इक्विलिब्रियम म्हणजे सारखे होणार तोपर्यंत. यातली किती येणार याच्याकडे, तर यातली याच्याकडे काही अमाऊंटमध्ये येणार आणि दोघांचंही टेम्परेचर काहीतरी सारखं होणार. समजा 60 समजा, तर हे दोघेही म्हणजे याच्यातली 40% हीट इकडे जाणार आणि दोघांचंही टेम्परेचर जेव्हा सारखं होणार तेव्हा मग ही प्रोसेस थांबणार एक्सचेंजची. त्याला म्हणतात मग इक्विलिब्रियम. ठीक आहे. मग जेव्हा इक्विलिब्रियम येणार, दोघांचंही टेम्परेचर सारखं होणार, तेव्हा ही प्रोसेस मग थांबते. ठीक आहे. म्हणजेच काय झालं इथे बघा, टेम्परेचर इन्क्रीज होतं कधी, तर गेन ऑफ हीट एनर्जी होत असेल तर तेच टेम्परेचर डिक्रीज होतं कधी, जर हीट एनर्जी लॉस होत असेल तर. ओके. आणि याच्यावरूनच मग दिला गेला प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. म्हणजेच काय, तर यासाठी तुम्हाला एक तुमच्या पुस्तकात ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा. काय करायचं आहे तुम्हाला एका बॉक्समध्ये, ओके, हा एक बॉक्स घ्यायचा आहे की जो एन्व्हायरमेंटपासून पूर्णपणे आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड म्हणजे असा बॉक्स की ज्याचा एन्व्हायरमेंटसोबत काहीच संबंध येत नाही. म्हणजे त्यातून हीट एनर्जी आतमध्येही येत नाही आणि आतमधली हीट बाहेर जात नाही. असा कुठला असतो, तर तुमच्याकडे थर्मोसच्या ज्या बॉटल्स असतात बघा, ज्यात थंड पाणी ठेवलं की थंडच राहतं, गरम काही ठेवलं तर गरमच राहतं. तर त्या काय राहतात बेसिकली, तर त्या आयसोलेटेड असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जे कवरिंग असतं त्यात असा सबस्टन्स असतो की ज्यामुळे हीट एनर्जीचं एक्सचेंज होत नाही. त्यामुळे बाहेरची हीट आतमध्ये नाही आणि आतमधची बाहेर नाही. मग ह्या अशा आयसोलेटेड बॉक्समध्ये तुम्हाला 2 असे सबस्टन्सेस घ्यायचे आहे. ह्याचं टेम्परेचर काहीतरी असणार T1 आणि याचं असणार T2. हा असणार हॉट ऑब्जेक्ट आणि हा असणार कोल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. यांना जर तुम्ही जवळजवळ ठेवाल तर तुम्हाला असं लक्षात येणार की हा जो हॉट ऑब्जेक्ट आहे याची हीट एनर्जी काही कोल्ड ऑब्जेक्टकडे जाणार. कधीपर्यंत, तर जोपर्यंत त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम येत नाही तोपर्यंत. म्हणजे दोघांचंही टेम्परेचर सारखं होत नाही तोपर्यंत ह्याची हीट एनर्जी याच्याकडे जात राहणार. ओके. आणि यावरूनच दिला गेला मग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. काय, तर जी हीट एनर्जी हा जो ऑब्जेक्ट आहे हॉट ऑब्जेक्ट तो लूज करतो, तेवढीच हीट एनर्जी जो कोल्ड ऑब्जेक्ट आहे तो गेन करतो. ओके. सो हीट एनर्जी गेन इज इक्वल टू द हीट एनर्जी लॉस्ट. ठीक आहे. तर हाच आहे मग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, की हॉट ऑब्जेक्टकडली हीट ही नेहमी कोल्ड ऑब्जेक्टकडे जाते. ठीक आहे. त्यामुळे याचं टेम्परेचर कमी होतं तर याचं टेम्परेचर वाढतं. आणि हे कधीपर्यंत होतं, तर दोघांचंही टेम्परेचर जेव्हा सेम होतं तेव्हा. ओके. म्हणजेच याने जी काही हीट एनर्जी लॉस केली आहे किंवा दिली आहे तेवढीच हीट एनर्जी याने गेन केली आहे. ओके. तर तोच आहे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. म्हणजे हीट एनर्जी गेन बाय ॲन ऑब्जेक्ट, गेन बाय ॲन कोल्ड ऑब्जेक्ट तुम्ही म्हणू शकता, कारण कोल्ड ऑब्जेक्टच हीट एनर्जी घेणार. सो हीट एनर्जी गेन बाय अ कोल्ड ऑब्जेक्ट इज इक्वल टू द हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. ठीक आहे. हा आहे प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. आणि यावरूनच तुम्हाला एक थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉसुद्धा
आणि यावरूनच सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्ससुद्धा दिला गेला आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा आहे की टोटल एनर्जी इन द युनिवर्स, आणि ह्यावरूनच थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉसुद्धा दिला गेला आहे की टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे, कॉन्स्टंट किंवा कॉन्झर्व. तर इथे सुद्धा तेच होतं, जेवढी एनर्जी याने दिली किंवा गेन केली, स्वतःकडे घेतली, तेवढीच हा लॉस्टसुद्धा करतो आहे. जेवढी दिली गेली तेवढीच घेतली गेली, म्हणजे एनर्जी जी आहे ती वेस्ट केली नाही, इकडे तिकडे लॉस झाली नाही. जेवढी दिली तेवढी घेतली, म्हणजे एनर्जी कॉन्झर्व झाली आहे. हाच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्ससुद्धा आहे. ठीक आहे. तर आता लास्ट टॉपिक आहे मग मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. तर आता मेजरमेंट किंवा मोजण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युलासुद्धा आहे किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी, Q=m×C×ΔT. ठीक आहे. परंतु कधीकधी जर समजा तो सबस्टन्स एखादा नवीनच असेल की ज्याची स्पेसिफिक हीट काय आहे ते आपल्याला माहिती नाही, त्याचं मास काय आहे ते नेमकं आपल्याला माहिती नाही, मग अशावेळी आपण हीट कॅल्क्युलेट करू शकत नाही. ठीक आहे. मग अशावेळी काही मेथड्स आहेत आपल्याकडे की ज्या आपण यूज करतो. ठीक आहे. तर तशीच एक मेथड आहे मग जी इथे आपण आता समजून घेणार आहोत, ती आहे मग मिक्सिंग मेथड. ओके. आणि ह्या मेथडमध्ये कॅलोरीमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं ती हीट एनर्जी मोजण्यासाठी. ठीक आहे. मग स्पेसिफिक हीट मोजणे, ओके, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, ती मोजण्याची प्रक्रिया किंवा क्रिया काही म्हणा. ठीक आहे. तर ते आता मोजायचं आहे आणि त्यासाठी आपण एक मेथड, ठीक आहे, एक जिचं नाव आहे मिक्सिंग मेथड. ठीक आहे. तर ती मेथड आपण इथे आता यूज करणार आहोत आणि ह्या मेथडमध्ये आपण कॅलोरीमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट यूज करतो. आता कॅलोरीमीटर काय आहे तर हे तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. ठीक आहे. तर बेसिकली त्या एक इन्स्ट्रुमेंट असतं, डिव्हाइस असतं की ज्यात पाणी असतं आणि जे आपण हीट एनर्जी मोजण्यासाठी वापरतो. ठीक आहे. तर कॅलोरीमीटर काय आहे की इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर अमाऊंट ऑफ हीट ऑफ ए सबस्टन्स किंवा प्रोसेस. म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट जे आपण हीट एनर्जी मोजण्यासाठी वापरतो. कशाची तर एखाद्या सबस्टन्सची किंवा कुठल्या एखाद्या प्रोसेसमध्ये एखादी केमिकल किंवा फिजिकल प्रोसेस झाली, केमिकल रिॲक्शन जर समजा झाली तर त्यातसुद्धा हीट एनर्जी किती इन्वॉल्व आहे ते मोजण्यासाठी आपण कॅलोरीमीटरचा वापर करतो. ठीक आहे. हे तुम्ही मागच्या वर्षीसुद्धा ह्याविषयी शिकला आहात. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे स्पेसिफिक हीट मोजायची आहे. ओके. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घ्यायचं आहे कॅलोरीमीटर. समजा मी त्याचा इथे एक रफ डायग्राम ड्रॉ करतो आहे बघा, कारण त्याची डायग्राम जरा किचकट आहे आणि ती काढायलासुद्धा वेळ लागेल. ठीक आहे. कॅलोरीमीटरमध्ये काय असतं तर यात असतं वॉटर. बरोबर. सेंट्रल जो पार्ट आहे कॅलोरीमीटरचा त्याची डायग्राम तुम्हाला गुगलवरसुद्धा मिळून जाणार, तिथेसुद्धा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर त्यामध्ये सेंटरमध्ये असतं वॉटर. बरोबर. कॅलोरीमीटरमध्ये मग हे वॉटर आहे कॅलोरीमीटरचा सेंटरचा भाग. आणि ह्या वॉटरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इथे एक हॉट ऑब्जेक्ट टाकायचा आहे. ठीक आहे. मग हा एखादा हॉट ऑब्जेक्ट मी यात टाकला. ठीक आहे. आणि याचं टेम्परेचर काही असणार T. ठीक आहे. हा आहे हॉट ऑब्जेक्ट, मी या वॉटरमध्ये टाकला. वॉटरचं टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर आहे, जे रूम टेम्परेचर असणार 25-30 डिग्री सेल्सिअस जे काय असणार ते. ठीक आहे. मग आता यात होतं काय ह्या कॅलोरीमीटरमध्ये तर यांच्यामध्ये होतं हीट एक्सचेंज. ठीक आहे. हा हॉट ऑब्जेक्ट असल्यामुळे हा काय करणार तर याची हीट जे कोल्ड ऑब्जेक्ट आहे त्यांना देणार. बरोबर. म्हणजे हा जो हॉट ऑब्जेक्ट आहे तो काय करणार तर हीट लॉस्ट करणार किंवा लूज करणार त्याची. बरोबर आहे. हीट विल बी गिवन आउट बाय दी हॉट ऑब्जेक्ट टू दी कोल्ड ऑब्जेक्ट. कोल्ड कुठल्या गोष्टी आहे तर हे आहे कॅलोरीमीटर. ठीक आहे. कॅलोरीमीटर कोल्ड आहे त्यामुळे काही एनर्जी जी आहे ती कॅलोरीमीटरला जाणार. तसंच वॉटरसुद्धा कोल्ड आहे, मग काही एनर्जी जी आहे हीट एनर्जी ती वॉटरला जाणार. बरोबर. हीट एनर्जी एक्सचेंज होणार एवढं तर कन्फर्म आहे. आणि कुणाकडून होते ती तर हॉट ऑब्जेक्टकडून कोल्ड ऑब्जेक्टकडे. बरोबर. मग इथे हॉट ऑब्जेक्ट आहे हा जो आपण इथे टाकला आहे तो. मग हॉट ऑब्जेक्ट काय करणार आपली काही हीट ह्या वॉटरला देणार आणि काही हीट ह्या कॅलोरीमीटरला देणार. बरोबर. मग ही जी हीट आहे ही किती असणार काय असणार तर याच्यासाठी आपल्याकडे एक प्रिन्सिपल आहे. कुठला आत्ताच शिकलो आहे, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. त्यानुसार काय तर हीट एनर्जी, ओके, आत्ताच आपण शिकलो आहे. त्याच्यानुसार काय तर हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट.
ठीक आहे. मग ती हे सुद्धा इथे सुद्धा तेच होणार की हीट एनर्जी म्हणजे जी हीट एनर्जी हा जो हॉट ऑब्जेक्ट आहे तो लूज करणार, तेवढीच एनर्जी हे जे कोल्ड ऑब्जेक्ट आहे, कोल्ड कुठले आहे मग इथे आहे वॉटर आणि दुसरा आहे कॅलोरीमीटर. मग ही हीट एनर्जी जी हॉट ऑब्जेक्ट लूज करणार, ती हीट एनर्जी हे कोल्ड ऑब्जेक्ट गेन करणार. आणि प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजनुसार काय की जेवढी हीट एनर्जी हा हॉट ऑब्जेक्ट लूज करतो तेवढीच हीट एनर्जी कोल्ड ऑब्जेक्ट गेन करतात. बरोबर, हा होता प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. तर त्यानुसार मग मी असं लिहू शकतो की जेवढी हीट एनर्जी याने लूज केली हॉट ऑब्जेक्टनी तेवढीच यांनी गेन केली. दोघांनीही मिळून जी काही येणार त्यांना वाटा ती एनर्जी त्यांनी गेन केली. आता हे कधीपर्यंत होणार हीट एक्सचेंज, तर ते सुद्धा आपण बघितलं, जोपर्यंत त्याचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत इक्विलिब्रियम येत नाही, म्हणजे ह्याचं टेम्परेचर म्हणजे ह्या हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर आणि ह्या दोघांचं टेम्परेचर कॅलोरीमीटर आणि वॉटरचं टेम्परेचर जोपर्यंत सारखं होत नाही तोपर्यंत ही हीट एक्सचेंजची प्रोसेस होत राहणार. ठीक आहे. मग आता ही जी हीट आहे जी ह्या हॉट ऑब्जेक्टनी लूज केली आहे, समजा मी तिला म्हणतो आहे क्यू. ओके, तर जी हीट एनर्जी ह्या वॉटरनी गेन केली आहे मी तिला म्हणतो आहे Q1 आणि हिला म्हणतो मी Q2. म्हणजेच मी यावरून असं सुद्धा लिहू शकतो की Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2. म्हणजे हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द सम ऑफ, प्लस म्हणजे सम ऑफ हीट एनर्जीज गेन बाय वॉटर अँड हीट एनर्जी गेन बाय कॅलोरीमीटर. आता बघा इथे जर तुम्हाला मग स्पेसिफिक हीट क्यू म्हणजे काय, हीट एनर्जी गेन केली. ठीक आहे, मग याच्यासाठी आपल्याला कळले फॉर्म्युला काय आहे हीट एनर्जीसाठी. ठीक आहे, तिघांसाठी सुद्धा सेम येणार, काय Q इक्वल्स टू M×C × dt. ठीक, तर मग ह्या फॉर्म्युल्यांनी आपण स्पेसिफिक हीट ऑफ ए सबस्टन्स काढतो. बरोबर. मग आता बघा मी काय म्हटलं की हा जो ऑब्जेक्ट आहे ज्याची ही स्पेसिफिक हीट आहे, ज्याची ही हीट एनर्जी आहे जी त्याने लूज केली, तर ह्या ऑब्जेक्टचा आपल्याला मास माहिती नाही किंवा स्पेसिफिक हीट जी आहे ती आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण ही मेथड वापरतो आहे. बरोबर. परंतु ह्या गोष्टी आहे म्हणजे आपण ह्या ऑब्जेक्टसाठी कॅल्क्युलेट करू शकत नाही, परंतु ह्या वॉटरसाठी किंवा कॅलोरीमीटरसाठी तर कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर. वॉटरसाठी त्याचं मास आपल्याला माहिती असणार, किती वॉटर आपण घेतलं आहे ते, तसंच त्याची स्पेसिफिक हीट 1 आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि डेल्टा टी टेम्परेचर किती टेम्परेचर त्याच्यात फरक पडला आहे, कितीने कमी झालं आहे किंवा कितीने जास्त झालं आहे, किती हीट एनर्जी गेन केल्यामुळे ऑब्व्हियसली वाढणं असणार. ठीक आहे, तर मग ह्या गोष्टी आपण याच्यासाठी वॉटरसाठी सुद्धा आणि कॅलोरीमीटरसाठी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी जर आपल्याला मग माहिती असणार तर तुम्ही Q1 कॅल्क्युलेट कराल आणि Q2 कॅल्क्युलेट कराल आणि त्यांना ॲड कराल, तर तुम्हाला जो सबस्टन्स तुम्ही त्यात ॲड केला आहे किंवा टाकला आहे त्या पाण्यात त्याची हीट एनर्जी भेटणार. बरोबर. आणि ह्यावरूनच मग Q इक्वल्स टू अगेन M×C × डेल्टा टी, त्याला आपण मोजून घेऊ किती आहे मास. ओके, आणि टेम्परेचर डिफरन्ससुद्धा काढू आणि त्यावरूनच मग त्याची टोटल जी स्पेसिफिक हीट आहे ती सुद्धा तुम्हाला भेटणार. ठीक आहे, म्हणजे मग इथे आपण काय मेजर केलं आहे, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट किती आहे त्या सबस्टन्सची ते मेजर केलं. कसं, तर ह्या दोन वॉटरचं आणि कॅलोरीमीटरची आपण स्पेसिफिक हीट मेजर केली आधी, फॉर्म्युल्यांनी काढली आणि त्यावरूनच मग ह्या सबस्टन्सची सुद्धा काढली. ठीक आहे, कशा, तर जी हीट एनर्जीने लूज केली ती इक्वल आहे Q1 आणि Q2च्या, म्हणजे हीट एनर्जी गेन बाय वॉटर आणि हीट एनर्जी गेन बाय कॅलोरीमीटरच्या. ठीक आहे, आणि यांना मग ॲड करून ही भेटलं आपल्याला. तर हीच आहे सिम्पल मेथड मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. ठीक आहे, तर बस एवढंच होतं या चॅप्टरमध्ये आणि हा चॅप्टर इथे संपला आहे. यानंतरचा नेक्स्ट पार्ट ज्यात आपण या चॅप्टरचे जे सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत ते डिस्कस करू आणि त्यानंतर या चॅप्टरची एक्झरसाइज येणार. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओमधले टॉपिक्स जे कवर केले आहे ते समजले असतील. आणि तरी जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आत्तापर्यंत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा.
ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.